मित्रांनो, आजच्या जीवनात जीवन जगत असताना आपण जसं शारीरिक विकासाला महत्त्व देतो, तसंच मला हे म्हणावंसं वाटतं, की जीवन जगत असताना शारीरिक विकास जितका महत्त्वाचा आहे, तेवढाच महत्त्वाचा मानसिक विकाससुद्धा आहे. कारण शारीरिक विकासाला विकसित करण्याकरता आपण दररोज व्यायाम करतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये एक्झरसाइज म्हणतो. हे आपणा सर्वांना माहीत आहे आणि आपण ते करतात सुद्धा. सर्वजण आपल्या जीवनात व्यायामाला महत्त्व देतात आणि त्या माध्यमातून आपला शारीरिक विकास हा घडवून येतो, शारीरिक विकास होतो. पण जसं शारीरिक विकासाला महत्त्व आहे, तसंच मानसिक विकासाला सुद्धा महत्त्व आहे. कारण नाण्याच्या दोन बाजू आहेत, शारीरिक विकास आणि मानसिक विकास. जसं नाण्याच्या दोन बाजू असतात, तसंच जीवन जगत असताना शारीरिक विकास तेवढंच महत्त्व मानसिक विकासाला सुद्धा आहे. हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण शारीरिक विकास करण्याकरता, या शरीराचा विकास होण्याकरता आपण व्यायाम करतो, एक्झरसाइज करतो. पण मानसिक विकासाला विकसित करण्याकरता, मानसिक विकासाला चालना देण्याकरता आपण काय करतो? तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपणास सांगावंसं वाटतं, की मानसिक विकासाला विकसित करण्याकरता आपण दररोज फक्त 5 मिनिटे ओमचं उच्चारण करायला पाहिजे. दररोज 5 मिनिटं ओमचं उच्चारण करायला पाहिजे. आणि या ओमच्या उच्चारणाने काय होईल बरं? या ओमच्या उच्चारणाचे फायदे खूप आहे, अनगिनत आहे. आपण जर 5 मिनिटं दररोज आपण 5 मिनिटं ओमचं उच्चारण केलं, तर याचे फायदे आपल्या जीवनामध्ये भरपूर आहे. हे आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. तर चला मग जाणून घेऊया ओमचं उच्चारण करण्याचे फायदे. तर फायदा नंबर 1, ओमचं उच्चारण केल्याने स्ट्रेस आणि टेन्शन हे दूर होतं. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जो ताणतणाव आहे, आता ताण आणि तणाव प्रत्येकाच्या जीवनात आहे आणि तो ताणतणाव आपल्या जीवनातून दूर करणं तितकंच आवश्यक असतं. आणि त्याकरिता जर आपण रोज ओमचं उच्चारण केलं, तर आपल्या जीवनातला ताणतणाव हा दूर होतो आणि आपल्याला मनशांती मिळते, आपल्याला मानसिक शांती मिळते. हा झाला पहिला फायदा. ओमचं उच्चारण करण्याचा दुसरा फायदा म्हणजे एन्झायटी, ज्याला आपण मराठीमध्ये चिंता असं म्हणतो. ह्या चिंता प्रत्येकाच्या जीवनात लागून आहे. ह्या चिंतेला जर दूर ठेवायचं असेल, तर आपल्याला ओमचं उच्चारण करणं तितकंच आवश्यक आहे. ओमचं उच्चारण केलं तर घबराहट जैसी जो प्रॉब्लम होती है जीवन में, उसको अपन दूर कर सकते हैं. इसलिए मित्र हो, मला असं म्हणायचं आहे की आपण ओमचं उच्चारण करून या चिंतेला, जे आपल्याला भीती आणि जी घबराहट होतं, त्याला आपण आपल्या जीवनातून दूर करू शकतो. ओमचं उच्चारण केल्याने ह्यापासून आपला बचाव होतो. त्यानंतर आहे ओमचं उच्चारण करण्याचा तिसरा फायदा, तो म्हणजेच डाइजेशन. आता क्या होता है, ओम का उच्चारण करने से पेट में वाइब्रेशन होती है और उससे अपने पेट में वाइब्रेशन होने से डाइजेशन इम्प्रूव होती है. म्हणजेच आपल्या पोटामध्ये ओमचं उच्चारण केल्यावर जी कंपनं येतात, त्या कंपनामुळं आपल्याला डायजेशनचा जो त्रास असेल तो दूर होऊन जातो. म्हणजेच आपलं डायजेशन हे इम्प्रूव्ह होतं. त्यानंतर ओमचा उच्चारणचा फायदा, समोरचा फायदा आपण बघूया की काय होतं. ओमचं उच्चारण केल्याने आपलं लंग्स हे मित्र हो हेल्दी राहतं. आपलं लंग्स हे हेल्दी राहतं, कारण ओमचं उच्चारण करण्याने लंगची कॅपॅसिटी ही इम्प्रूव्ह होते, लंगची क्षमता ही वाढते आणि लंग्सनी आपल्या जीवनात किती चांगलं काम केलं पाहिजे याच्यावर आपल्या शरीराचा विकास किती आहे हे आपणास सर्वांना माहीत आहे. म्हणून ओमचं उच्चारणाने आपल्या लंगची क्षमता ही वाढविल्या जाते. म्हणून ओमचं उच्चारण करायला पाहिजे. त्यानंतरचा फायदा म्हणजेच हेल्दी हार्ट.
ओम का उच्चारण करने से अपना हार्ट क्या होता है, हेल्दी रहता है, अपना हार्ट हेल्दी रहता है और इससे अपने जीवन में फ्रेशनेस बनी रहती है. म्हणजे ओमचं उच्चारण जर केलं तर आपलं हृदय हे मजबूत राहतं, आपलं हृदय हे चांगलं राहतं, हृदयाची क्षमता सुद्धा वाढते. म्हणून ओमचं उच्चारण हे आपण करायला पाहिजे. त्यानंतरचा फायदा जाणून घेऊया की ओमचं उच्चारण करण्याने काय होतं. ओमचं उच्चारण करण्याने जो थकवा आहे, जो आपल्याला थकवा येतो, तो थकवा आपण या ओमचं उच्चारणाने दूर करू शकतो. ओमचं उच्चारण केल्यावर जो थकवा आपल्याला जाणवतो, तो थकवा आपण बऱ्याच प्रमाणात दूर करू शकतो. म्हणून ओमचं उच्चारण करण्याने थकवा सुद्धा हा दूर केला जातो. थकव्यापासूनही आपण आपला बचाव करू शकतो, म्हणजे थकवा आपल्या जीवनात कमी करू शकतो. ओमचं उच्चारण करण्याचा हा खूप मोठा फायदा आहे. त्यानंतरचा फायदा जाणून घेऊया ओमचं उच्चारणाचा. ओमचं उच्चारण जर आपण केलं तर काय होतं, ब्लड सर्क्युलेशन हे इम्प्रूव्ह होतं आणि ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झाल्यावर ब्लडमध्ये ऑक्सिजनची लेव्हल ही वाढतं. म्हणून ओमचं उच्चारण करणं खूप महत्त्वाचं आहे. ब्लडमध्ये ऑक्सिजनची लेव्हल हे वाढविल्या जाते. ओमचं उच्चारण करण्याचा हा खूप मोठा फायदा आहे. त्यानंतरचा फायदा काय असेल ते जाणून घेऊया. तर ओमचं उच्चारण करण्याचा हा मी एक तुम्हाला शेवटचा फायदा सांगतो, ते म्हणजे बहुत लोगों को नींद न आने की समस्या रहती है जीवन में. बहुत लोगों को नींद कम आती है, तो उसको जर डेली नित्य आपण 5 मिनिटं जर ओमचं उच्चारण करत असेल तर झोप न येण्याची समस्या ही सुद्धा दूर केल्या जाऊ शकतं. झोप न येण्याची समस्या ही सुद्धा दूर केल्या जाऊ शकतं. तर मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला ओमच्या उच्चारणाचे फायदे सांगितलेले आहे. जसं आपण जीवन जगत असताना शारीरिक विकासाला आपण सर्वजण महत्त्व देतो, त्याचसोबत व्यायाम करतो. शारीरिक विकासाला महत्त्व देण्याच्या माध्यमातून आपण व्यायाम करतो, एक्झरसाइज करतो आणि आपलं शरीर बळकट करतो. पण जीवन जगत असताना मानसिक विकासालाही तितकंच महत्त्व आहे आणि मानसिक विकासाला विकसित करण्यासाठी, मानसिक विकासाला चालना देण्यासाठी आपण ओमचं उच्चारण करणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे. तर ओमचं उच्चारणाचे फायदे मी थोडक्यात एकदा पुनश्च या व्हिडिओच्या माध्यमातून रिपीट करतो. ते म्हणजे सर्वात महत्त्वाचा पहिला फायदा, स्ट्रेस आणि टेन्शन, ताण आणि तणाव हा दूर होतो. त्यानंतर एन्झायटी, चिंता ही बऱ्याच प्रमाणात कमी होते. त्यानंतरचा फायदा आहे डायजेशन. आपलं डायजेशन हे इम्प्रूव्ह होतं. त्यानंतर आपलं लंग्स हे हेल्दी राहतं, फ्रेशनेस वाढतं, लंगची कॅपॅसिटी वाढते ओमचं उच्चारणाने. त्यानंतर आपलं हार्ट हे हेल्दी राहतं. त्याचसोबत ब्लड सर्क्युलेशन हे इम्प्रूव्ह होतं. ब्लडमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण, ऑक्सिजनचं लेव्हल ही ओमच्या उच्चारणाने वाढते. त्याचसोबत थकवा येणं, ओमच्या उच्चारणाने थकवा बऱ्याच प्रमाणात आपण कमी करू शकतो. आणि नींद न आने की समस्या म्हणजे झोप न येण्याची समस्यापासूनही आपण बऱ्याच प्रमाणात ओमच्या उच्चारणाने याचा फायदा आपल्या जीवनात मिळवू शकतो. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून पुनश्च एकदा आपणा सर्वांना मी हे सांगू इच्छितो की दररोज नित्य नियमाने 5 मिनिटे आपल्या जीवनात ओमचं उच्चारण करा आणि बघा या ओमच्या उच्चारणाचे फायदे आपल्या जीवनात किती होतात ते. तर इथेच मी आता थांबतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.